नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोटॅटो कॉर्न कटलेट बघणार आहोत। बाहेरून क्रिस्पी आणि आतून चीजी असे असतात। नक्की आपण ट्राय करू शकता। साहित्य बघून घेऊ। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, चीज घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, अर्ध कणीस घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेले आहेत, रवा घेतलेला आहे, पोहे अर्धी वाटी घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक करून, आणि पावडर मसाले घेतलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे। आपल्या आवडीनुसार आपण मसाले घेऊ शकता। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चीज नसेल अवेलेबल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। बटाटे आपल्याला बॉईल करून साल काढून घ्यायचे आहेत आणि असे मॅश करायचे आहेत। आपण कृती बघू। एका भांड्यामध्ये आपल्याला बटाटे काढून घ्यायचे आहेत। चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल प्लीज सबस्क्राइब करून घ्या। बटाटे चांगले मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेले पोहे टाकून घेऊ। त्यानंतर स्वीट कॉर्न म्हणजे मका, त्यानंतर पावडर मसाले घेतलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा पावडर मसाले चेक करण्यासाठी। त्यानंतर कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक कट केलेली, त्यानंतर कोथिंबीर, सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे। सध्या पाऊस चालू आहे आणि काहीतरी खमंग खाऊशी वाटतं, तेव्हा आपण इन्स्टंट वडे बनवू शकता, कटलेट्स। खूपच छान लागतात हे। असं हाताच्या साहाय्याने चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे मिश्रण। त्यानंतर चीज जे आहे ते किसून टाकायचे। किंवा कटलेट्स बनवून त्यामध्ये छोटे छोटे तुकडे आपण ॲड केले तरी चालतात। शक्यतो असं किसून टाकलं तर सर्व कटलेट्समध्ये व्यवस्थित चीज पसरतं। यामध्ये आपण गाजर, शिमला या भाज्या देखील घालू शकता, मग व्हेज कटलेट होतील तयार। चीज टाकल्यानंतर देखील आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं हलक्या हाताने। माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा।
कटलेट जे आहेत ते शॅलो फ्रायज करायचे आहेत, डीप फ्राय करायचे नाही आहेत. एका पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये करू शकता आपण. आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे, चपटा किंवा आपल्याला जो आवडत असेल तशा प्रकारे आकार देऊ शकता कटलेटला. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आधी, त्याने मिश्रण जे आहे ते हाताला चिकटत नाही. आपले कटलेट्स बनवून झालेले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊ. तवा किंवा पॅन गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपले जे कटलेट आहेत रव्यामध्ये कोट करून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, लो टू मीडियम फ्लेमवर. रव्यामुळे आपले जे कटलेट्स आहेत ते छान कुरकुरीत होतात बाहेरून. यामध्ये आपण चीज ऐवजी पनीर घातलं तरी चालेल. आधी थोडंच तेल टाकायचं आहे, नंतर वाटलं तर वरून थोडं थोडं तेल ॲड करू शकता आपण. हे जे कटलेट्स आहेत ते टोमॅटो केचप बरोबर खूप छान लागतात. तीन ते 4 मिनटं कमी गॅसवर आपल्याला कटलेट जे आहेत ते फ्राय करून घेतल्यानंतर पलटून घ्यायचे आहेत. आपले जे कटलेट्स आहेत तयार झालेले आहेत खाण्यासाठी. नक्की ट्राय करा. Thanks for watching video. Bye bye. Like, share and subscribe my channel.